नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आता आम्ही चाललो आहे पिकनिकला. मी आणि माझी मामाची मुलं वगैरे सर्व आहोत. सो आता कुठे चाललो आहे हे तुम्हाला मी नंतर गेल्यावरच सांगेन. चला तर मग जर्नीला सुरुवात करतो आहे. भेटू आपण. सो गाडी इकडे आपली रेडी आहे. चला तर आता आपण निघू पुढच्या प्रवासाला. सो ही संपूर्ण ऊसाची शेती आहे. इकडे जेवण वगैरे आम्ही करणार होतो. टोप वगैरे घेतलेले आहेत. सो आता तुम्हाला दाखवेन मी. टोप वगैरे आम्ही ठेवतो सर्व. सो इकडे पाण्याची व्यवस्था केलेली आहे. याच्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि हे सगळं जेवणासाठी साहित्य घेतलेलं आहे. बघू शकता इकडे सिलेंडर आता आम्ही आणलेला. आता हे सुद्धा घेऊन चाललो आहे. ही सगळी मित्रमंडळी आहेत. मित्रमंडळी बसलो आता आम्ही आणि आता निघालो आम्ही जायला पुढच्या प्रवासासाठी. तर इकडे आता आम्ही आलो आहे सामान घ्यायला. जेवणासाठी साहित्य लागणार आहे ते सर्व साहित्य आम्ही घेणार आहोत आता. आता आम्ही इकडे साहित्य घेतोय. इकडे जेवणासाठी प्लेट्स वगैरे घेतो आम्ही. आता इकडे आलोय वडापाव घ्यायला. गरम गरम वडापाव. तसे या गावामध्ये आता आम्ही आलो आहोत आणि घरं बघू शकता. इकडे रस्त्याच्या दोन्ही बाजूला घर आहेत. नारळाची झाडं तुम्ही बघू शकता. हे सर्व फक्त तुम्हाला कोकणातच पाहायला मिळतं आणि रस्त्याला लागूनच ही घर आहेत. समोर तुम्ही बघता हे श्री भगवती मंदिर आहे. तर इथे गाड्या तुम्ही बघू शकता. खूप साऱ्या गाड्या. खूप लोक आले आहेत इकडे. तर आता आपण आलो आहोत श्रीदेव कासारटाका महापुरुष देवस्थान या ठिकाणी. तर मालवण कुडाळ रोडवरील हे एक जागृत देवस्थान आहे. तसेच धामापूर या भागामध्ये हे देवस्थान आहे. तर आता आपण या देवस्थानाबद्दल आजोबांकडून माहिती जाणून घेऊया. मला तर मग माझ्यासोबत कासार गावोगावी आपले बांगडी बांगडे भरण्यासाठी झाले. ह्या वड्याची वाडी म्हणून ना, ती वड्याची वाडी कासार बांगडे भरून जाय होते. बरोबर. त्यावेळी ह्या देवस्थान आहे म्हणजे राहाया त्यावेळेला तिथे महापुरुष ब्राह्मण हे होते. आणि ही मूर्ती माणसा किंवा ही बाळ जी हाफ झाली का तिथे दे अशा म्हणता म्हणता कासार जाय होते. असं ताळेगत ते राहायचं बाहेर पडले मनुष्य स्वरूपात. हाडे बांगडे भरले आणि कासाराचे बांगडे संपले आणि कासारही संपलो म्हणून कासारटाका नाव पडलं. म्हणून या मंदिराला कासारटाका नाव. सो आजोबांनी आपल्याला माहिती सांगितलेली आहे. तर ह्या ज्या वस्तू ते तुम्ही बघताय तर त्याचा नवस पूर्ण होतो. तर ज्यांनी कोणता नवस बोलला आहे तर घर घ्यायचं असेल किंवा लग्नासंबंधी नवस असेल किंवा अजून काही असेल तर तशा प्रकारे वस्तू इथे आणून दिल्या जातात. इकडे अशा प्रकारे कोंबडा वगैरे साफ केला जातो इकडे.
आता हे सर्व साफ करू. आम्ही आता इकडे जेवणाचा पण प्रोग्राम करणार आहोत. जेवण पण इकडेच बनवणार आहोत. तर हे आहे श्रीदेव कासाटाका महापुरुष देवस्थान. मगाशी सांगितल्याप्रमाणे मालवण कुडाळ रोडवर धामापूर या ठिकाणी हे देवस्थान आहे. इकडे कोंबड्या बकऱ्याचे नवस बोलले जातात आणि ज्यांचे नवस पूर्ण होतात ते लोक मग इकडे येऊन नवस फेडतात. बाजूला हे व्हाळ बघू शकता. तर ह्याच व्हाळामध्ये जेवण वगैरे इकडे बनवले जाते आणि इथला एक असा समज आहे की जे काही जेवण आपण इकडे बनवू ते इकडेच संपवले पाहिजे, आपण घरी नेऊ नाही शकत. असं इकडचा समज आहे. त्यात आम्ही ताडपत्री वगैरे लावणार आहोत आणि इथे जेवण बनवून ठेवणार. असं तुम्हाला मी दाखवेन पुढे बाळाच्या शेजारीच आहे जागांनी तुम्ही बघू शकता. इकडे सुद्धा काही लोक आली आहेत की सुद्धा त्यांचा पण सेम तसं जेवण वगैरे ते लोक इकडे बनवतात. इकडे सुद्धा काही लोक आहेत. तर इकडे ताडपत्री आम्ही बांधून घेतो. इकडे आमचा टेंट उभा राहिलेला आहे बघू शकता. इकडे आमचं चिकन सुंदर असं वातावरण आणि खूपच छान असा प्लेस आहे बघू शकता. इकडे आता इथे आम्ही जेवण बनवणार आहोत. इकडे भाताला सुरुवात करतो भात बनवायला. तो श्रीनिवास इकडे चिकन कापतो बघू शकता. इकडे आमचा आजचा कुक सुयश भात ढवळतोय आणि 1 किलो कांदे का चाट मसाला आपल्या लोक्या काय कमी ही मजा वेगळी आहे बघा. श्रीनिवासने चिकन वगैरे चांगलं कापून घेतलेला आणि आता त्याला धुवून घेतोय बघू शकता. इकडे सगळे राईस आमचा थोड्याच वेळात तयार होईल. शेफ आमचे सुयश शेफ राईस बनवतात. तर इकडे चिकनला आता सुरुवाती केलेली आहे चिकन बनवायला. सुयश इकडे चिकन बनवतोय बघू शकता तुम्ही. तसेच आपला भात सुद्धा रेडी आहे. आणि हा आजूबाजूचा परिसर. खोबरं किसतोय श्रीनिवास. सो इकडे चिकन मसाला वगैरे सर्व टाकतो आता. बापू सुरी द्या ना. बापू टाकू नको पेस्ट ना आला लसूण पेस्ट. आणि इकडे अजून मसाले सुद्धा आहेत सगळे बघू शकता तुम्ही. इकडे लाल लाल झालेला आहे. आता चांगलं चिकन ढवळून घेतलंय. झाला काय तुझा थोडं मीठ टाकतोय. श्रीनिवासने खोबरं किसून घेतलं.
आता इकडे कलेजी फ्राय चालू आहे. कलेजी फ्राय करतोय. चिकन रस्सा बनवतोय सुरेश. सो आता इकडे चिकन रस्सा आपला तयार आहे, बघू शकता इकडे. इकडे आम्ही जेवणाला सुरुवाती करतोय. तर कासा टाकावरून निघालोय आता आणि चाललोय पुन्हा आपल्या घरी. बाहेरचा व्ह्यू बघू शकता. आता आलो आम्ही कसाळमध्ये आलोय. कसाळमध्ये पोचू आता आम्ही. सो हा पाऊस बघताय तुम्ही. निघालो आता आम्ही घरी जायला, पण पाऊस खूप आहे, प्रचंड पाऊस आहे. सावडाजवळ आलो आहे आम्ही आता. हा पाऊस बघू शकता तुम्ही. खूपच पाऊस आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. सो फायनली मी आलो आहे कासा टाकावरून घरी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.